सह्याद्रीच्या कुशीतले एक असरण मैदान, जिथं मराठ्यांच्या तलवारींनी मुघलांच्या रक्ताचं तर्पण केलं. महाराष्ट्रातील सर्वात उंच गिरिदुर्ग किल्ले साल्हेर. नाशिकवरून सटाणा आणि तिथून डांगसौदाने मार्गे आम्ही साल्हेरवाडीत पोचलो. किल्ल्याच्या पायथ्यालाच जागतिक वारसा यादीतील किल्ला असा बोर्ड दिसला आणि काळजाचा ठोका चुकला. सह्याद्रीचा हा सर्वोच्च सम्राट सर करायचाच या जिद्दीने आम्ही सुरुवात केली. चढाई सोपी नव्हती. सोबत जेवणाचे डबे, 10 पाण्याच्या बाटल्या, मुलांना धडकी भरवणारा किल्ला बघायला सुरुवात केली. प्रत्येक पाऊल दमछाक करणारं होतं. जंगलाचा मार्ग आणि त्या प्राचीन पायऱ्या चढताना इतिहासाच्या पाऊलखुणा जाणवत होत्या. जंगलाचा मार्ग संपला आणि साल्हेरचा डोंगर दिसू लागला. वाटेत जाताना आम्हाला सूर्याजी काकडे यांची विरगळ बघायला भेटली. आम्ही परत एकदा जिद्दीने सुरुवात केली. सोबत असलेल्या 50 वर्षांच्या रुपेश भाऊंचा आणि रामचा जोश बघून थकवा कुठले काय पळून गेला. हा केवळ किल्ला नाही तर स्वराज्याच्या स्वाभिमानाचा बुलंद हुंकार आहे. नाशिक जिल्ह्यातील 1567 मीटर उंचीवर ताटमानेने उभा असलेला दुर्ग म्हणजे साल्हेर. तिथं आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा चढायला सुरुवात केली. 60 किल्ले सर केले आजपर्यंत, पण साल्हेर बघण्याचं स्वप्न गेल्या 10 वर्षापासून अधुरं होतं. अखेर ते पूर्ण झालं होतं माझं. चढताना माझीसुद्धा दमछाक होती, परंतु व्हिडिओ काढत समोर मला साल्हेर किल्ला दिसत होता. कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि समोर तटबंदी आणि बुरुज बघून माझं मन खुश होत होतं. समोरच साल्हेरचा पहिला दरवाजा उभा दिमतीला ठाकला होता आणि खरोखरच तो पहिला दरवाजा बघून माझं भाग्य उजळल्यासारखं वाटत होतं. वास्तुकलेचा एक अजोड नमुना पाहून मन भरून आलं होतं माझं.